हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपण वाचत आहोत. पुढे वाचन सुरू ठेवण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. दुसऱ्या ओळीबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात. पहिला शब्द आहे दुसऱ्या ओळीचा सुख. तर हा जो सतोगुणात असलेला व्यक्ती आहे, त्याची जी इंद्रिय आहेत, त्याचं जे हे शरीर आहे ते शांतीचा अनुभव करत असतं. तर हे आपण नीट जाणून घेऊया. जेव्हा व्यक्ती रजोगुणाच्या प्रभावात असतो तर त्या व्यक्तीला खूप साऱ्या इच्छा असतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. असं असतं तर बरं झालं असतं, तसं असतं तर आणखीन छान झालं असतं. अरे असं नाहीये तर काय मजा नाहीये. एवढं सगळं पदार्थ आहेत ताटात वाढलेले, पण जरा याबरोबर कढीपत्त्याची चटणी असती ना तर आहा काय बहार आली असती. तर अशा प्रकारे हा रजोगुणाच्या प्रभावात असलेला व्यक्ती आहे, त्याला सतत हे असतं तर चांगलं झालं असतं, ते असतं तर चांगलं झालं असतं, असं आणखीन काहीतरी हवं असतं. पण ज्याची चर्चा 6व्या श्लोकात चालली आहे तो व्यक्ती आहे सतोगुणातला व्यक्ती. तर हा जो सतोगुणातला व्यक्ती आहे, त्या सतोगुणातलं सुख म्हणजे काय आहे तर या व्यक्तीच्या मनात कोणतीच भोग भावना नाहीये. त्याची इंद्रिय आहेत ती सर्व सतत इंद्रिय उपभोगाची मागणी करत नाहीयेत आणि त्यामुळे सतोगुणी व्यक्ती आहे तो सुखाचा, शांतीचा अनुभव करत असतो. इथे एक नोट म्हणजे टिप श्रील बलदेव विद्याभूषण देतात की हा सतोगुणी व्यक्ती आहे तो जाणतो की भौतिक वस्तू या क्षणिक आहेत. त्यांप्रती व्यक्तीला भोगभावना स्वाभाविकरित्या असतेच, पण तो सतोगुणी व्यक्ती जाणतोय की ह्या वस्तू मला कायमच्या सुख देऊ शकणार नाहीयेत. श्रील बलदेव विद्याभूषण शेवटी लिहितात, सतोगुण ज्ञान आणि सुख उत्पन्न करतो. तर मग तो व्यक्ती अशी कार्य करतो, म्हणजे सतोगुणी व्यक्ती आहे तो अशी कार्य करतो जेणेकरून आणखीन तसे ज्ञान आणि तसे सुख उत्पन्न होईल. तर अशा या जीवाला या कर्मांनुसार कर्मफळ भोगायला नवीन शरीर प्राप्त होतं. म्हणजे काय, सतोगुणी व्यक्ती आहे तो सतोगुणात आपलं आयुष्य जगतो आणि ज्ञान आणि सुख प्राप्त करतो. त्याला वाटतं की असंच मी जीवन जगायला पाहिजे, त्यामुळे तो सतोगुणीच कार्य करतो आणि त्यामुळे त्याला पुढचा जन्म मिळतो आहे त्यात सुद्धा तो सतोगुणाचाच संग करतो. म्हणजे काय, तर तो पुन्हा पुन्हा शरीर प्राप्त करतो आणि ते सतोगुणातलं असतं, म्हणजेच तो सत्वगुणाद्वारे मुक्त होऊ शकत नाही. इथे आपण 6व्या श्लोकात शेवटी वाचलं बघा, जे सतोगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. पण वैष्णवाचार्य एक आणखीन महत्वाचा मुद्दा आपल्याला समजवतात की सत्वगुण हा भगवान श्रीकृष्णांची आपण जी भक्ती करतो त्यासाठी अनुकूल आहे, मदत करणारा आहे. आणि म्हणून समजवलं जातं की व्यक्तीने सतोगुणात आधी स्थित व्हावं. कुणी तमोगुणात आहे तर त्याने प्रथम रजोगुणात उन्नत व्हावं. रजोगुणी व्यक्ती आहे किंवा जो रजोगुणात आता आला आहे तमोगुणातून, त्याने सतोगुणात यावं. तर भक्ती करण्यासाठी सतोगुण आहे तो अतिशय आवश्यक आहे. आणि मग व्यक्ती भक्ती करून पुढे आणखीन आध्यात्मिक
प्रगती करतो. तर आपल्या जीवनात सतोगुण आणण्यासाठी नियमितता अतिशय आवश्यक असते. वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे, रोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता याचं वाचन करणं, यांचं श्रवण करणं, भगवंतांच्या संबंधित काहीतरी सेवा करणं, रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. तर ह्या सगळ्या नियमित कार्यांमुळे जीवनामध्ये सतोगुणाची वृद्धी होते, वाढ होते आणि हा सतोगुण आहे तो आपल्याला भक्तीत प्रगती करायला मदत करणारा ठरतो. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती सतोगुणात आहे आणि त्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं असं योग्य मार्गदर्शन मिळतं आहे, तो व्यक्ती प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारे आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.